अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडालेला आहे। प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि ग्राउंड लेवलवर जे आहेत ते आता आमदार देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी आपल्या सोबत राष्ट्रवादीचे नेते आमदार संजय खोडके आहेत। सर, काय सांगणार? आघाडी घेतलेली आहे प्रचारामध्ये, फ्लेक्स झळकत आहेत। साईनगरात देखील काल तुम्ही प्रचाराचा नारळ फोडला, काय सांगणार? काल साईनगरच्या प्रचाराचा नारळ आम्ही फोडलेला आहे आणि तिथं आमची लढाई एकदम साफ आहे, कारण की तिथं भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमानी हेच एकमेकाला संपवायला बसलेले असल्यामुळं तिथं आमचे उमेदवार 100% चारही निवडून येतील अशी आजची परिस्थिती झाली आहे। काल बूथचं उद्घाटन चांगल्या पद्धतीने झालेलं आहे। ज्या पद्धतीनं फडणवीसांची रॅली अमरावती शहरामध्ये झालेली आहे आणि दुसरीकडे नवनीत राणांनी युवा स्वाभिमानच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचं समोर आलेलं आहे साईनगर प्रभागामध्ये, कसं पाहता या बाबींकडे? अमरावतीची लढाई आमची फार सोपी झालेली आहे, कारण की एकमेकाचे उमेदवार पाडासाठी युवा स्वाभिमानी आणि भारतीय जनता पार्टी सज्ज झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्री अमरावतीमध्ये रोड शो करायला येतात, रोड शो चालू होतो आणि साईनगरच्या प्रभागापर्यंत आल्यानंतर माजी खासदार नवनीत राणा तिथं उतरतात आणि CM तुषार भारतीच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचाराला जातात आणि तिथं त्यांचा प्रचार आटपून ते बाहेर पडत नाही, एअरपोर्टपर्यंत पोचत नाही, तर तिथं माजी खासदार नवनीत राणा युवा स्वाभिमानीच्या प्रचाराचा नारळ फोडतात। हे जे चित्र आहे हे चित्र अमरावतीकरांना भयंकर घातक आहे, कारण की भारतीय जनता पार्टीची सत्ता येणं म्हणजे युवा स्वाभिमानाची सत्ता येणं, युवा स्वाभिमानाची सत्ता येणं म्हणजे या अमरावती शहराचा सत्यानाश होणं अशी चिंता लोकांना सतावत आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीसोबत आम्हाला लढायचं कामच नाही आहे। भारतीय जनता पार्टीला संपवण्याचं काम युवा स्वाभिमानी करत आहे। सर, तुम्ही काय सांगणार? ज्या पद्धतीनं महायुती होईल असं सांगितलं, तुम्ही सांगितलं होतं की राणांचा युवा स्वाभिमान पक्ष असेल तर आम्ही निवडणूक लढणार नाही, परंतु आता महायुतीतले सर्वच पक्ष स्वतंत्र लढतात, सर्वाधिक जागा तुम्ही या ठिकाणी लढतायत। जेव्हा महापौर बसण्याची वेळ येईल किंवा सत्ता स्थापनेचं येईल तेव्हा तुम्ही एकत्र येऊ शकतात का? युवा स्वाभिमान असेल, शिवसेना आहेत, भाजप, सर्व पक्ष? कारण की आजचं जे चित्र आहे या चित्रामध्ये सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी राहील अशी आजची परिस्थिती आहे, परंतु तरी पण महापौरसाठी जर तडजोड करावी लागली तर भारतीय जनता पार्टी आणि आम्ही करू शकतो, परंतु त्यात युवा स्वाभिमानी 100% नसेल हे मी आज खात्रीनं सांगतो। कारण की रिझल्ट जे लागतील त्याच्यात 3 पक्षाची युतीची गरज राहणार नाही। त्यात जर काम पडलं तर आम्ही भाजपसोबत एकत्रितपणे महापौर बनवू शकतो। पण युवा स्वाभिमान जर सोबत असले, त्यांनी दावा केला की मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडून येतील, त्यांचे जर नगरसेवक निवडून आले तर मग अशा वेळेस काय असणार? कारण त्यांचा तुमचा त्यांना विरोध आहे। 100% आम्ही त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करणार नाही। युवा स्वाभिमान सोबत असली तर आम्ही विरोधात बसणं सांभाळू, परंतु आम्ही युवा स्वाभिमानीसोबत सत्ता स्थापन करणार नाही। कारण की युवा स्वाभिमानी हे काही हा पक्ष नाही आहे, ही एक म्हणजे या अमरावती शहरामध्ये जे वातावरण खराब करण्याचं काम सातत्यानं युवा स्वाभिमान करते। कारण की कोणत्याही जिल्ह्याचा, कोणत्याही शहराचा जर विकास व्हायचा असलं तर तिथलं सामाजिक वातावरण चांगल्या पद्धतीचं असलं पाहिजे, परंतु माजी खासदार नवनीत राणा सातत्यानं या सामाजिक ऐक्य जे आहे अमरावतीचं ते बिघडवण्याचं काम करत असतात आणि सामाजिक ऐक्य जर बिघडलं तर इन्व्हेस्टमेंट किंवा शहराची डेव्हलपमेंट होऊ शकत नाही। अशा पक्षासोबत आम्ही युती करू शकत नाही। भाजप विरोधात प्रचार केल्याचं नवनीत राणांनी बोललं जाते, तुषार भारती उमेदवार आहेत त्या प्रभागातले, आणि त्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेलं। फक्त साईनगरमध्येच विरोधात नवनीत राणा प्रचार करत आहे असं नाही, परंतु त्यांनी या अमरावतीमध्ये जो मेस झालेला आहे, ज्या एवढी मोठी जगातली सर्वात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी, परंतु त्या पार्टीमध्ये जे काही उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिले त्याच्यात पण वर्चस्व, जास्तीत जास्त वर्चस्व नवनीत राणांचं राहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर 41 उमेदवार त्यांनी युवा स्वाभिमानींचे उभे केले। म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही 10-15 उमेदवार त्यांनी दिलेले आहे त्याच्यासाठी त्या काम करतील आणि बाकीच्या युवा स्वाभिमानासाठी ते काम करतील। त्यामुळं भारतीय जनता पार्टीशी आम्हाला लढण्याची गरजच नाही आहे, त्यांना संपवायचं काम ही युवा स्वाभिमानी आणि माजी खासदार नवनीत राणा करणार आहेत। सर, किती जागांवर विजय मिळेल, किती विजयाचा विश्वास वाटतो ज्या पद्धतीनं ग्राउंड लेवलवर जाऊन तुम्ही आता काम करताय कार्यकर्त्यांसाठी?
आम्हाला 100% विश्वास आहे की सर्वात मोठी पार्टी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदयास येईल. कारण की आमचा प्रचार सर्वात पहिले प्रचार चालू झाला. प्रचारामध्ये आमची आघाडी झालेली आहे. आम्ही 85 ठिकाणी आमचे उमेदवार उभे केलेले आहेत. 2 ठिकाणी उभाटासोबत युती केली आहे. जवळपास 87 उमेदवार असलेली आमची एकमेव पार्टी आहे की जिथं संपूर्ण उमेदवार उभे केलेले आहे आणि स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार दिलेले असल्यामुळं लोकांशी समन्वयानं वागणारे उमेदवार दिला असल्यामुळं लोकांचा कल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराकडे आहे. 100% एक नंबर पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगरपालिका अमरावतीमध्ये राहील. नक्कीच आपण बघू शकतो अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवारांची राष्ट्रवादी हा नंबर 1चा पक्ष राहील असं संजय खोडके यांनी सांगितलेलं आहे. आणि दुसरीकडे सत्ता स्थापनेच्या वेळी जर युवा स्वाभिमान सोबत असली तर आम्ही सत्ता स्थापन करू नये, एक वेळी विरोधात बसू परंतु रवी राणांच्या युवा स्वाभिमान सोबत सत्ता स्थापन करणार नाही असा गर्भित इशाराही त्यांनी दिलेला आहे. कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.